की दावीद राजा म्हणतो की मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो तरी कसल्या अरिष्टाला येणार नाही, कारण की त्याला माहिती त्याचा बाप त्याच्या बरोबर आहे. आलेले कोण आहे बरोबर? म्हणा बाप. म्हणजे आज काय फादर डे मुळे काय बोलत नाहीये, पण बाप म्हणा बाप. जर तुमचा बाप तुमच्या बरोबर असेल ना, कोणत्याही प्रकारचं युद्ध असू द्या, ते युद्ध तुम्ही काय करणार आहे? जिंकणार आहे. हो तुम्ही व्हेंटिलेटरवर असू द्या, हो तुम्ही कुठेही असू द्या, तुमचा बाप ज्या वेळेस तुमच्या बरोबर असणार आहे, तो बाप काय करणार आहे? हो तो आजाराला हरवणार आहे. तो बाप काय करणार आहे? संकटाला पळवणार आहे. तो बाप काय करणार आहे? शत्रू शैतानाला काय करणार आहे? घाबरवणार आहे, हरवणार आहे. हालेलुया. अरे काय हालेलुया येऊ द्या, काय प्रेज द लॉर्ड येऊ द्या. कारण की बापाची ताकद, तुम्ही ज्यावेळेस व्हेंटिलेटरवर जाताना त्यावेळेस तुम्हाला कळेल बापाची ताकद काय. तसं कळणार नाही. मग थंडी ताप आल्यावर तुम्हाला कळण बाप काय असतो. हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड. एखादं इंजेक्शन टोचलं ना, मग तेव्हा हालेलुया म्हणता तुम्ही. काय म्हणतात तेव्हा? मग तेव्हा हालेलुया म्हणतात, तेव्हा तुम्ही प्रेज द लॉर्ड म्हणतात. त्यावेळेस तुम्हाला मग बापाची आठवण येईल. सुखामध्ये बापाची आठवण येत नाहीये. हा बाप तुम्हाला काय करत रोज आणि रोज तुम्हाला मला सांभाळत आहे. हा बाप तुमच्यासाठी काय कष्ट करतो हे तुम्हाला माहिती नाहीये, हे बापालाच माहिती. ज्यावेळेस तुम्ही बाप बनणार आहे, आई बनणार आहे, त्यावेळेस तुम्हाला ते समजणार आहे. पण मला तुम्हाला सांगायचं काय आहे, हा दावीद राजा काय म्हणतोय, वाचा ना 23 मध्ये. 23 किती? 23:4 मध्ये वाचा. मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहे. मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो कसलेही अरिष्टाला, करा हात असा, कसलेही अरिष्टाला असा मच्छर सारखा हात करू नका. काय म्हणायचं? कसल्या अरिष्टाला घाबरत नाही हा दावीद राजा. म्हणून मी तुम्हाला पहिले शमूएलाच्या 17व्या अध्यायामध्ये सांगितलं, तिथं दावीद राजा युद्ध करत आहे. युद्ध आलं कोणाबरोबर युद्ध करत आहे? गल्ल्याताबरोबर युद्ध करत आहे. त्यावेळेस शमूएल, त्यावेळेस शाऊल राजा देखील काय झालेला आहे? घाबरलेला आहे. त्या ठिकाणामध्ये दावीद राजा कोणाला घेऊन गेलेला आहे? देवाला घेऊन गेलेला, बापाला घेऊन गेलेला. कोणाला घेऊन गेलेला आहे? अरे बोला ना मग. कोणाला गेला? घेऊन गेला माग? बापाला घेऊन गेला. बाप आहे का तुमच्यावर? तुम्हाला बाप नाही लागत, तंबाखूची पुडी लागत पण बाप नको. हालेलुया. व्यसन करायला आवडतात पण बाप नको. शिव्या द्यायला आवडतात, अरे बाप नको आपल्या बरोबर. काय काय कुटाने करायला तुम्हाला बाप नको असतो. लफडे करायला बाप नाही आवडत तुम्हाला, देव नाही आवडत. अरे पण ज्या वेळेस तुम्ही देव तुमच्या बरोबर असेल, जो बाप तुमच्या बरोबर असेल, तुमचं कल्याणच होणार आहे. काय होणार आहे? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काय ऊन पडणार आहे. बाप असेल तर तुमचं कल्याण आहे. बाप असणार तर काय लक्ष दे रे, बोलू नका तुम्ही. हालेलुया. बाप जर असेल तर तुमचं काय असेल? दुसऱ्या बापाला कल्याण झालेलं आवडणार नाही. सक्का बाप तो सक्काच बाप असतो. सावत्र बापाला तुमचं चांगलं झालेलं आवडेल का? त्याला काय आवडणार नाही. तो म्हणून माझं सोड सक्क पोरग येईल. बाप तो बापच असतो. पण जर तुम्ही बापाचा सन्मान करत असेल तर बायबल मध्ये सांगितलं तुम्हाला ढेर सारे आशीर्वाद मिळणार. निर्गमच्या पुस्तकामध्ये वाचा तुम्ही, बायबल मध्ये काय सांगितलं. निर्गम मध्ये, निर्गम याचा 20वा अध्याय आणि निर्गम याचा 20वा अध्याय आणि 12 वचन वाचा. आपला बाप व आपली आई यांचा मान राख. आपला बाप व आपली आई व आपली आई यांचा मान राख. म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे. चिरकाळ राशी, चिरकाळ राशी या शब्दाचा काय अर्थ काय आहे? चिरकाळ या शब्दाचा म्हणजे तू टिकून राहणार आहे. चिरकाळ या शब्दाचा अर्थ काय आहे? तुझे
आशीर्वादित होणार आहे. तिचा शब्दाचा अर्थ तुझ्यासारखा कोणी नसणार आहे. हालेलुया. शिर आणि काळ कायमस्वरूपी म्हणा मी आशीर्वादित आहे. काय म्हणा कायमस्वरूपी मी आशीर्वादित आहे. हालेलुया. कमून आशीर्वादित आहे. बापाला मान द्यायचा आहे. काय सांगितलं? आपल्या बापाचा व आईचा मान राख. आणि बापासारख्या वयासारखा असणारा माणूस किंवा आईसारखी वयासारखी असणारी स्त्री तिचा काय करायचा आहे? मान ठेवायचा आहे. मान करायचा आहे. काय करायचंय? मान करायचा आहे. मान करायचं का नाही? बोला शेजारच्याला म्हणा मान ठेवायचं. हालेलुया. बोला हालेलुया. काय ठेवायचं आहे? मान. प्रेज द लॉर्ड. मानासाठी काढा. आता वचन देतो तुम्हाला मानासाठी. थेसलनियाचा पहिल्या थेसलनियाचा 5वा अध्याय. आता मानाविषयी थोडंसं सांगतो तुम्हाला मी. कोणाकोणाचा मान करायचा? हालेलुया. फर्स्ट नंबर कोणाचा आहे? बोला ना. आई वडिलांचा, बापाचा. कळाले तुम्ही? नाही. फर्स्ट नंबर देवाचा. देवाचा. सेकंड नंबर कोणाचा आहे? बापाचा. आई बापाचा. थर्ड नंबर जे तुम्हाला मला प्रार्थनेच्या ठिकाणामध्ये वचनाची सेवा करतात त्यांचा काय करायचा आहे? मान करायचा. मान सन्मान करायचा आहे. आमेन. हालेलुया. हर एक लोकांचा जे तुम्हाला शाळेमध्ये शिकवतात त्यांचा पण तुम्हाला मला काय करायचा आहे? सन्मान करायचा. जे शिक्षक असतात, शिक्षक मॅडम असतात त्यांचा पण तुम्हाला काय करायचं आहे? सन्मान करायचा आहे. जे पद अधिकारी जे लोक आहेत, प्रत्येक प्रकारचे पद अधिकारी जे लोक आहेत, पदाधिकारी, त्या प्रत्येक लोकांचा तुम्हाला काय करायचं आहे? मान आणि सन्मान करायचा आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पोलिसांचा देखील काय करायचा आहे? सन्मान करायचा आहे. मुख्यमंत्रीचा पण काय करायचा आहे? सन्मान करायचा. राष्ट्रपतीचा पण काय करायचा आहे? उपमुख्यमंत्रीचा पण काय करायचा आहे? प्रत्येक लोकांचा काय करायचा आहे? बोला ना. सन्मान करायचा आहे. मला काय करायचं? मान द्यायचा आहे. आणि त्यांचा काय करायचं? मान नंतर काय करायचं आहे? सन्मान करायचा आहे. आमेन. हालेलुया. काही लोकं मानच करतात. अरे पण दुसरी गोष्ट काय आहे? सन्मान करायचा. काय सन्मान करायचा? ते जे सांगतात ते ऐकून त्यांचा सन्मान करायचा Yes, amen. आहे. Praise the Lord. बायबल मध्ये सांगितलं, वाचूया 5वा अध्याय आणि 12 वचनामध्ये. बंधुजन हो, आम्ही तुम्हास विनंती करीतो की तुम्हामध्ये जे श्रम करीतात तुम्हामध्ये जे श्रम करतात प्रभूमध्ये तुम्हावर असतात, प्रभू बरोबर तुमच्या बरोबर असतात, तुम्हास बोध करीतात, तुम्हाला बोध करतात, त्यांचा सांगतात, तुम्ही सन्मान बोलतात. करावा. काय करतात? सांगतात, बोलतात. पुढं त्यांचा तुम्ही सन्मान करावा आणि त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्यावा. अत्यंत कशाने मान द्यायचा आहे? अत्यंत मान द्यायचा. प्रीतीने. प्रीतीने. खोटा मान नका देऊ. कसा मान द्यायचा आहे? प्रीतीने. प्रीतीने मान द्यायचा. प्रेमाने, खऱ्या प्रेमाने मान द्यायचा. आई वडिलांना हालेलुया. काय लोक काय म्हणतात? घरचे आई वडील नाही आवडत, दुसऱ्याचे आई वडील आवडते. कशाने मान द्यायला लावलाय? प्रीतीने. प्रेमाने. नकलीने द्यायचा. काहीतरी भेटन पप्पाकडून, काहीतरी भेटन आईकडून, असा नकलीने द्यायचा. ते काय माय वडील का काय बोलतात ना ते, त्यांचं धर्म आई वडील. अरे धर्म आई वडील काय नाही, स्वतःच्या आई वडिलांनाच काय करा? ज्यांनी तुम्हाला जन्म दिलेला आहे ते तुमच्यासाठी मुख्य आई वडील आहे. अजून दुसरे आई बाप वडील करू नका. प्रेज द लॉर्ड. अगोदर आपल्या स्वतःच्या आई बापाला काय करा? मान द्या. कसा मान द्यायचा आहे? शेजारच्याला सांगा प्रीतीने. प्रीतीने. रागाने नाही, रागाने नाही, द्वेषाने नाही. काय लोक, काय मुलं महिना भर बापा संगती बोलत नाही. काही मुली महिनाभर आई संगती बोलत नाही. पण काय शब्द वापरलाय? प्रीतीने. बोला ना. अत्यंत मान द्यावा. प्रीतीने. अत्यंत मान द्यावा. प्रीतीने या शब्दाचा प्रीती नंतर काय सांगितलं? अत्यंत. अत्यंत. प्रीतीने मान द्या आणि अत्यंत अत्यंत मान द्या.
जास्त प्रमाण. अजून जास्त मान द्या. प्रेज द लॉर्ड. कोणता मान द्यायचा आहे? अत्यंत जास्त मान. तुमच्याकडे प्रीती नसेल, तुम्ही त्यांना मान देत नसेल, सन्मान देत नसेल, तर तुम्ही किती प्रार्थना केली तर व्यर्थ आहे ती. म्हणा व्यर्थ आहे, म्हणा व्यर्थ आहे. सगळ्या म्हणा व्यर्थ आहे. व्यर्थ आहे. तुमचा मान तुम्ही कसा द्यायचा आहे? प्रीतीने. प्रीतीने मान द्या, प्रेमाने मान द्या, Yes. अत्यंत मान द्या, भरपूर मान द्या. हालेलुया. त्यावेळेस तुम्ही आशीर्वादित आहे. हालेलुया. त्यावेळेस तुमचं काय आहे? कल्याण. काय चिरकाळ राहणार. चिरकाळ राहणार आहे. कोणचं आमेन. काळ राहणार आहे? चिरकाळ राहणार. चिरकाळ राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज आपल्या आई वडिलांनाच काय करा? मान द्या. मान द्या. सन्मान आई द्या. वडिलांसमान जे लोक असतात त्यांना पण काय करायचं आहे? Praise the Lord. त्यांना पण मान द्यायचा आहे, त्यांचा पण सन्मान करायचा आहे, त्यांचा पण काय करायचं आहे? आदर करा. आदर रिस्पेक्ट करायचा आहे. Yes. हा, आणि त्यांच्या कामामुळे त्याला त्यांना अत्यंत त्यांना मान द्या. प्रीतीने मान द्यावा. अत्यंत मान द्यावा. तुम्ही आपसात आपसात शांतीने राहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Yes. हालेलुया. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. तिथला पत्र्याचा 3रा अध्याय 10 वचनामध्ये पण सांगितलंय. हे मानाविषयी सांगतोय तुम्हाला मी. हालेलुया. मान राख सांगितलेला आहे. मग आजच्या दिवसच मान राखायचा का काय? नाही. फक्त स्टेटसलाच फादर डे नाही. आणि घरी गेल्यावर काय माहित. मग कोणता डे काय नु? कोणतंच डे नाही. हा, स्टेटसला जसं टाकतात ना तुम्ही, मला तर माझं आज कुणी टाकलंच नाही. तसंच प्रेम करा. प्रेज द लॉर्ड. मनापासून प्रेम ते करा. टाकलं पाहिजे ना असं काही नाहीये. नाही. मनापासून आपल्या आई वडिलांना काय करा? आमेन. हालेलुया. प्रेम करा, मान ठेवा, मान राखा. हालेलुया. काय काय लोक आई वडिलांचं नाव गाडीवर पण लिहितात. आई वडिलांचा पुण्याई, आशीर्वाद. आई वडिलांचा आशीर्वाद. काही लोकांना आई वडिलांचं नावच लिहायला आवडत नाही. सगळं घ्यायला आवडतं. आई बापाचं गबार घ्यायला आवडतं. म्हणा गबार घ्यायला आवडतं. हा, पैसे घ्यायला आवडतात आई वडिलांचे, इस्टेट घ्यायला आवडती, मोबाईल घ्यायला आवडतो, अजून काय सायकल घ्यायला आवडती, गाडी घ्यायला आवडती. पण आई वडील नकोय. ज्या वेळेस तुमच्या घरामध्ये आई वडील असतात ना, म्हणा आशीर्वाद असतात. आशीर्वाद असतात. काय काय लोक म्हणले पास्टरनी फक्त आई वडील सांगितले. सासू सासरे तुमचे आई वडीलच आहे. म्हणा सासू सासरे. म्हणा सासू सासरे देखील तुमचे काय आहे? आई वडीलच आहे. त्यांना पण काय करायचं? त्यांना धिरकून द्यायचं. त्यांना अजिबात मान नाही द्यायचं. त्यांना कामाला लावायचं. ते काय नौकर आहे का तुमचे? नाही. हा, आई वडील आहेत ते पण. अरे तुम्ही सासू सासरे काय तुमचे नौकर नाहीये. आई वडील आहेत. ते तुमचे आई वडील आहे. Praise the Lord. सासू हालेलुया. सासरे म्हणजे तुमच्या नवऱ्याला किंवा बायकोला त्यांनी काय केलेलं आहे? सांभाळलेले आहेत. सांभाळलेलं आहे. हालेलुया. म्हणून त्यांना पण अत्यंत मान द्यावा. अत्यंत काय म्हणले? मान द्यावा. प्रीतीने. अत्यंत. प्रीतीने. बोला म्हणा अत्यंत. अत्यंत. म्हणा सासू सासऱ्यांना सासऱ्यांना. अत्यंत. अत्यंत. करा अत्यंत. अत्यंत. प्रीतीने मान द्या. प्रीतीने मान. आई वडील आले का लय सन्मान. माझी आई आली, माझा बाप आला, मग काय काय करू? बिर्याणी करती. मग काय काय करती? मग तेल आणती. मग तेल न सासू सासरे असलं अजिबात तेल आणत नाही. संपत सगळं. तेल संपलं. मग सासू सासरे म्हणते तेल संपलंय. आणि आई बाप आल्यावर तेल येणार. तेल कुठून येतं काय माहिती? कुठून तेल काढती काय माहिती? प्रेस द लॉर्ड. पुरुषाचं पण तसंच. आई वडील असल्यावर लय आनंद. लय आनंद, आणि सासू सासरे असल्यावर तो घरातच थांबत नाही, गायब होतो तो. असं पाहिजे का? नाही. अरे त्यांची संगती 2 गप्पा मारा तुम्ही. काय करा? म्हणा 2 गप्पा मारा त्यांच्यावर. मारा. कारण की तुमच्या बायकोला त्यांनी सांभाळलंय. काय केलंय? तुमच्या बायकोला सांभाळलंय. ते नसते तर तुला बायको कुठून भेटली असती? हा, फिरला असता वाऱ्यावानी. 50 वर्ष झालं तरी तुला बायको भेटली नसती. काय काय हिंडतात असे पळावानी. बायकाच नाही त्यांना. काय काय पोरी पण पळावानीच हिंडतात. नवरेच नाही त्यांना. कारण की आई बापालाच मान देत नाही. म्हणून त्यांना सासू सासरे भेटाना. हम्म. काय काय लोक म्हणते सासू सासरे करायला तयार आहेत, पण त्यांना भेटानात. कमून भेटानात? घरात मान. घरातच आई वडिलांना मान देत नाही. नाही. परमेश्वर म्हणतो अगोदर घराला काय कर? घरातल्या आई वडिलांना तू काय कर? मान दे. सन्मान दे. म्हणजे मग तुला काय भेटतील? सासू सासरे भेटतील. Praise the Lord. काय काय लोकांचे लग्नच होत नाहीत अजून. पास्टर आमच्यासाठी मुलगी बघा. पास्टरला काय मुलगी बघणार आहेत का काय पास्टर? सांगा ना. नाही. मी सरळ सांगतो, आम्ही काही पाहण्याचा कार्यक्रम करत नाही. आम्ही फक्त तुमच्यासाठी काय करतो? प्रार्थना करतो. अगोदर बायबल वाचायला शिका. आई वडिलांचा सन्मान करायला शिका.
मग त्याच्यानंतर सासू सासऱ्याचा सन्मान करायला परमेश्वर तुम्हाला सासू सासरे देईल. हालेलुया. हालेलुया. Praise the प्रत्येक Lord. गोष्टीमध्ये म्हणा, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीचा आदर सन्मान करायला प्रत्येक शिका. गोष्टीचा आदर सन्मान हालेलुया. करायला लोकांचा पण काय करा, आदर आदर सन्मान करा, मान द्या. तुम्ही जे पेरताल काटे पेरताल तर काटेच उगवतील. घरात काटे लावा बरं. काय काय लोक म्हणतात काट्यावरच घेतात. अरे तुम्ही जसं वागतान तसंच भेट. म्हणा, जसं वागतान माझ्याकडे जसं बघा, वागतान तसं. जसं वागतं खोट्यापणाने वागताल ना, खोटं पेरलं तर काय उगवणार आहे, खोटंच उगवणार आहे. खोटंच उगवणार आहे. घरी चुगल्या लावणार आहे तर दुसरीकडे पण काय होणार आहे, चुगल्यात लाव. कोणाला भेटायला जाणार नाहीये तर तुला पण कुणी काय होणार नाहीये, भेटायला जाणार नाही. Praise the Lord. Hallelujah. दुःखात सुखात एकमेकाला काय करा, साथ Yes. द्या. भेटा, सन्मान करा, सांत्वन करा, मान द्या. म्हणा, मान द्या, मान द्या. सन्मान करा. सन्मान अरे करा. गोष्टीमध्ये हा तिने मला असं बोललं मी जाणारच नाही. तू तिच्या दुःखात नाही गेले तर तुझ्या दुःखात कोण येणार आहे. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. दुःखामध्ये एकमेकाचा काय करा, आदर करा, भेट द्या. मान द्या, पाहुणचार करा, भेटा एकमेकाला, Yes. अनेक गोष्ट करा. येशू ख्रिस्त काय करत होता माहितीये का, काही काही ठिकाणी येशू स्वतःहून गेलेला आहे. हालेलुया. लाजर म्हणा, लाजर मेलेला आहे. लाजर मला लाजर मेलेला आहे. ओ लाजराला मान आणि सन्मान द्यायला कोण गेलेला आहे, येशू गेलेला आहे. येशू काय म्हणतो, सगळे म्हणत आहे लाजर काय झालेला आहे? मेलेला आहे. येशू म्हणतोय लाजर जिवंत आहे. Yes, amen. Hallelujah. आलेले लोक हसू राहिले त्याला. कोणाला हसू राहिले, ईश्वर. येशूला हसू राहिले. येशू आनंद करतोय तिथं. काय म्हणतो येशू, येशू म्हणतो लाजर मेलेला झोपलेला नाहीये, आहे. लाजर काय झोपलेला आहे. Yes. ज्यावेळेस तो कबरेजवळ गेला, हो लोकांना काय करायला लावली, थोंड काढायला लावली. लोक म्हणले, घरचे लोक म्हणले सडलेला असेल. पण येशू म्हटला धोंड काढा. आणि ज्यावेळेस येशूने आवाज दिलेला लाजरा बाहेर ये. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. लाजर बाहेर आलेला आहे. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. होकारार्थी बोलायला शिका तुम्ही. Praise the Lord. काय करा, होकारार्थी होकारार्थी बोलायला बोलायला शिका. मेलेले लोक काय काय लोक मारा व्हेंटिलेटरवर असतात आणि आपण म्हणतो जाऊ दे आता त्याच्या मरायसाठी प्रार्थना करा. मग तू विश्वास कशाला ठेवतो, हा? अरे तो मरायला लागलेला तरी असलेला असेल तर म्हणा देव त्याला काय करणार आहे, जिवंत देणार करणार आहे. हो त्या लोकांना तुम्ही काय करा, मान द्या. हो त्या लोकांना तुम्ही काय करा, धीर द्या. परमेश्वर काय करणार आहे, उठावणार आहे. Praise the Lord. Hallelujah. म्हणा दावीद राजा. दावीद राजा. सगळे लोक घाबरायला लागले गल्ल्यात. हम्म. कोणच्या ना एल नामक खोऱ्यामध्ये, कोणच्या खोऱ्यामध्ये, याला नाम. त्याला नामात करा. चला वाचा त्याच्यामध्ये 17 वाचा, 17 अध्याय 1 पासून काही वाचा. कोणचं खोर आहे तिथं. फलिस्ती लोकांनी युद्धासाठी आपल्या सेना एकवट केल्या आणि यहुदा देशातील सोखो या ठिकाणी जमून सोखो व अजेका याच्या दरम्यान आपस जमीन येथे छावणी दिली. इकडे शौलाने आणि इस्रायल लोकांनी एकवट होऊन एला नामक खोऱ्यात तळ दिला आणि फलिस्तींशी युद्ध करावयास सैन्य रचना केली. हा? कोणच्या खोऱ्यात, याला. एला नामक. याला नामक खोऱ्यामध्ये तो काय करायला लागलेला आहे, फलिस्ती लोकांना कोण घाबरायला लागलेला आहे, इस्रायल लोक. म्हणा इस्रायल लोक घाबरायला लागले. इस्रायल लोक. त्यावेळेस त्यांनी काय दिलं, धीर दिलेला आहे. आमेन. हालेलुया. काय केलेलं आहे, धीर दिलेला आहे. लोकांनी त्याचा मानच केला नाही. नाही केलं. काय केलं त्याला, तुच्छ मान. त्याला मान दिला नाही. त्याला तुच्छ मानायला, अरे तू एवढाच आहे, तू काय युद्ध करू शकणार आहे, हा? तुच्छ मान. त्यांनी कोणाला मान दिला तिथं, बापाला. परमेश्वराला मान दिला त्यांनी. The Lord. हालेलुया. म्हणा परमेश्वराला मान दिला, परमेश्वराला मान दिला. म्हणा देवाला मान दिला. देवाला मान दिला. उभं राहा, आपण सगळे उभं राहू. हालेलुया. हालेलुया. कोणाला मान दिला, देवाला मान दिला. एवढं मोठं युद्ध आहे त्या ठिकाणामध्ये. यल नामक खोऱ्यामध्ये सगळे लोक जमलेले आहेत. त्या टेकडीवर तिकडून इस्रायल लोक, इकडून या इकडं टेकडीवर कोण जमलेला आहे, फलिस्ती लोक जमलेला आहे. फलिस्ती लोकांचा जो योद्धा आहे त्या योद्धाचं नाव काय आहे, गल्ल्यात आहे. हालेलुया. गल्ल्याताला भाऊ आहे, येस. गल्ल्याताला सगळं आहे, ताकद आहे. पण गल्ल्याताचा विश्वास कोणावर आहे, स्वतःवर. स्वतःच्या ताकदीवर. म्हणा स्वतःच्या स्वतःच्या ताकदीवर. ताकदीवर. आलेल्या बापाच्या ताकदीवर उड्या मारा. आमेन. हालेलुया. कोणाच्या ताकदीवर उड्या मारायच्या, बापाच्या ताकदीवर. बापाच्या. राजाच्या नावावर पण उड्या मारायला लागलेला नाहीये. हालेलुया. ओ दावीद राजा कोणावर उड्या मारतोय, ओ दावीद राजा म्हणतो माझ्या बरोबर परमेश्वर आहे. परमेश्वराच्या आमेन. नावाने हालेलुया. काय करू लागलेला
उड्या मारू लागलेला आहे. Praise the Lord. Amen. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. अरे तुमचा हालेलुया आहे. हालेलुया. आहे ना. Hallelujah. मला हालेलुया नसेल म्हणायचं तर जा बाबा घरी कुठे जायचं बसा तिकडे जाऊ. Hallelujah. पण इथं आल्यावर तुम्हाला काय करावं लागेल? धन्यवाद. अरे मोठ्याने बोलायला करंट Yes, hallelujah. करंट लावू का? Yes. हा लावू का करंट तिथे येऊन? काय म्हटलं? बापाच्या जीवावर. बापाच्या जीवर उड्या मारतोय तो. Hallelujah. कुणी जर म्हणलं ना तुम्हाला बापाची हा मारतो उड्या मी, Yes. माझा बाप लय मोठा आहे म्हणा. आमेन. काय म्हणायचं? बापाच्या अरे बोला ना. जीवावर बाप माझा बाप मोठा माझा आहे. बाप लय मोठा आहे म्हणा. माझा बाप लय मोठा आहे. म्हणा तो दिलदार आहे म्हणा. तो दिलदार आहे. त्याच्याकडे सगळे आहे म्हणा. त्याच्याकडे सगळं आहे. BMW त्याने तिथं तयार केली. BMW त्याने तिथं तयार काय केली आहे. तयार केलेली आहे? BMW. मत्तई 7:7 मध्ये म्हटलं मागा मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, धोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमेन. हालेलुया. त्याने काय केलेलं आहे? महाल केलेला आहे. आमेन. हालेलुया. तो Praise देव the Lord. तुम्हाला महाल देणार आहे. हालेलुया. BMW तयार केलेली आहे. Praise the Lord. हालेलुया. काय काय तयार केलेलं आहे? हालेलुया. तुमच्या विश्वासाद्वारे तो तुम्हाला देणार आहे. Yes. आमेन. हालेलुया. काय लोक म्हणतात भेटतच नाहीये, भेटतच नाहीये, होतच नाहीये, असंच आहे. मग तसंच तुमच्या जीवनात होतं. अरे आजपासून बोला, Yes. मला माझ्या देवाने सगळं दिलेलं आहे. Praise the Lord. माझ्या पित्याने मला काय Amen. दिलेलं आहे? सगळं Hallelujah. दिलेलं आहे. मला Hallelujah. काहीच कमी Praise the नाहीये. Lord. हालेलुया. म्हणा मला काहीच कमी नाही. मला काहीच कमी नाहीये. आता मच्छर सारखं माझ्या काही कमी नाही असं म्हणू नका. जरा आवाज येऊ द्या जरा मर्दासारखा. मला काहीच कमी नाहीये. लेडीजला काय म्हणतात? मर्दानी म्हणतात. काय म्हणतात? मर्दानी. मर्दानी म्हणतात. आणि जेंट्सला काय म्हणतात? मर्द. मर्द. मर्दानी सारखा आवाज येऊ द्या. आमेन. हालेलुया. म्हणा माझ्या देवाला काही माझ्या अशक्य देवाला नाही. काही अशक्य नाहीये. माझ्या देवाला काय अशक्य आहे असं म्हणू नका. जरा आवाजामध्ये दम येऊ द्या आणि हातामध्ये पण पावर येऊ द्या. मला माझ्या देवाला काही अशक्य माझ्या देवाला काही नाही. अशक्य नाहीये. आज दावीद राजा काय घेऊन गेलेला आहे? हो त्या ठिकाणी त्याने गोफन घेऊन गेलेला आहे. गोफन घेऊन म्हणतो माझा देव तुला काय करणार आहे? हरवणार आहे. आमेन. हालेलुया. बाप जर तुमच्या जीवनामध्ये असेल तर तुमच्या जीवनामध्ये हार नसणार आहे. Praise the Lord. आमेन. हालेलुया. 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 बापासारखं सांभाळणार कोणी कोण नाही. नाहीये. बापासारखं काळजी घेणार कोणी आमेन. हालेलुया. बापासारखी हिंमत देणार कोणी नाही. Praise the Lord. बाप जर तुमच्या जीवनात असेल, तुमच्या शारीरिक बापाला तुम्ही मान द्या. त्याच्यानंतर Yes. तुमचा आत्मिक बाप आहे, ज्या बापाने तुम्हाला बाप्तिस्मा दिलेला आहे, जो व्यक्ती तुम्हाला वचन सांगतो, जो व्यक्ती तुम्ही ज्या ठिकाणी प्रार्थनेला येतात त्यांना मान द्या. त्यांना मान द्या. Praise the Lord. आमेन. एखादं मन जरी त्यांचं दुखलं Yes. तर तुम्ही आशीर्वादित होणार पण नाही नाही. होऊ शकत. घरच्या आई वडिलांचं देखील मन दुखू नका. नाही होऊ शकत. त्यांचं मन जर दुखलं तर तुम्ही शिक्षणामध्ये आशीर्वादित नाही होणार. नाही. हालेलुया. तुमचा पैसा आशीर्वादित होणार Yes. नाही. तुमचा बिझनेस आशीर्वादित होणार नाही. का नाही होणार? कारण की तुम्ही तुमच्या आई वडिलांना मान दिला नाहीये. Yes, hallelujah. त्यांचं काय दुखवलेलं आहे? मन. मन दुखवलेलं आहे. तुमच्या पास्टरांचं पण तुम्ही काय दुखू नका? मन दुखू नका. हो तुम्ही त्यांचं मन दुखावलं तर ते सुद्धा तुमच्या वाटोळ्याचं कारण Yes. होईल. आमेन. हालेलुया. काही काही लोक बघा पास्टरला मागं फिरून बोलतात. काही काही लोक पास्टर लोकांची निंदा करतात, त्यांची नालस्ती करतात, त्यांच्या कुटुंबाचं काय करतात? हो त्यांच्या कुटुंबाच्या परिवाराची निंदा करीत हिंडतात, मोबाईलवर निंदा करतात, फोनवर निंदा करतात. नाही. पण ते लोक कसे आहेत? शापित लोकं आहेत. झालेले आहेत. Praise the Lord. म्हणून देवाच्या सेवकाचा काय करू नका? मन दुखू मन मन दुखू दुखू नका. नका. त्याचं मन जर दुखवलं तर ते कोणाच्यानीच काय होणार नाहीये, सांत्वन होणार. काही सांत्वन होणार नाही. पण तुम्ही ज्यावेळेस तुम्ही म्हणता की ज्यावेळेस पप्पा आपल्या पास्टरला तुम्ही पप्पा म्हणलं तर लय चांगली गोष्ट आहे. Praise the Lord. तुम्ही जाऊन तिथं म्हणणार पप्पा मला काय करा? क्षमा मला करा. क्षमा करा. हे पित्या मला माफ मला कर, माफ कर. मला माफ कर. तुम्ही असा शब्द आपल्या पित्याला जर म्हणणार तो बाप तुम्हाला क्षमा करणार नाही का? करेल. कोणचा बाप असा आहे त्यांनी मासा मागितला तर तुम्हाला साप देईल? नाही देऊ शकत. असं आहे का? तुम्ही जे काही मागता तेच द्या. मला असं वाटतं मते मध्येच आहे ना. हा. हो. मग ते काढा बरं त्याच्यामध्ये. मत्त याचा 7वा अध्याय आणि 9 वचनामध्ये वाचूया. आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल आणि मासा मागितला तर त्याला साप देईल. असा तुमच्यात कोण माणूस आहे? आपल्या मुलाने काय म्हटलं? भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल. भाकर मागितल्यानंतर धोंडा दिलाचा कोणता बाप आहे का? नाही. कोणताच बाप नाहीये. हालेलुया. तुम्ही भाकर मागितलं तर तुमचा बाप तुम्हाला काय देणार आहे? भाकरच देणार आहे. हालेलुया. म्हणा बापाच्या सगळ्या संपत्तीवर मला अधिकार आहे. बापाच्या सगळ्या संपत्तीवर अधिकार आहे मला.
आणि तुम्हाला स्वर्गामधल्या सगळ्या गोष्टीवर अधिकार Yes, आहे. hallelujah. माहितीये का तुम्हाला यवन कृषी वर्तमान याचा पहिला अध्याय 10 वचनामध्ये ते वाचा, कुणी ते राहू द्या. मग तो ते जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले तरी जगाने त्याला ओळखले नाही. जे हा. त्याची स्वतःची त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. हा. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्याला त्याने काय दिलेला आहे? देवाचं मुले होण्याचा देवाची मुले आहेत तुम्ही. आमेन, हालेलुया. हालेलुया. तुम्ही विश्वास ठेवला तरी काय होणार आहे? हालेलुया. देवाची मुले होणार आहे. कोणाची मुले? शैतानाची मुले आहेत का तुम्ही? नाही. बोला ना मग. देवाची देवाची मुले. मुले कोणाची मुले? देवाची देवाची मुले. मुले. हा? देवाची. देवाची मुले. देवाची मुले आहोत. कोणाची मुले? देवाची मुले. देवाची. नाही असं नाही. पाठीमागचं तर काहीतरी आवाज. देवाची मुले. देवाची मुले. हो, देवाची मुले. देवाची. अजून देवाची मुले. देवाची अरे काय मुले पावर आहे. यादा का तिथे येऊन मारो तुम्हाला मी. नाही. कोणाची मुले आहेत? देवाची मुले. देवाची मुले आहे. देवाची कोणची मुले होण्याचा अधिकार आहे? देवाची देवाची मुले. मुले आहे. तुम्ही काय बिगर संतांची आहेत का? नाही आहे. बिगर आई बापाची आहेत का आपण? नाही. मग कोणाला काय म्हणतो? माझ्या बापाचे. काय म्हणतो? माझ्या कसं? बापाचं आहे. शांत म्हणतो माझ्या बापाचे. असं म्हणतो का? पावर मध्ये. हा? कुणी तुमच्या शेतामध्ये आला, शेतामध्ये आल्यानंतर माझ्या बापाचे असं म्हणतो का आपण? माझ्या त्याला म्हणतो बापाचे. माझ्या बापाचे व्हाय बाहेर. काय म्हणतो? बाहेर जाय. हालेलुया. Yes. देवाने तुम्हाला आणि मला ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो त्याचा लेकरू होण्याचा तुम्हाला आणि मला काय आहे? अधिकार. अधिकार आहे. अधिकार कुठून आहे? देवापासून. हालेलुया. कोणापासून अधिकार आहे? देवापासून अधिकार आहे. आमेन, हालेलुया. 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 मला हालेलुया. परत वाचा ते वचन मग ते कृषी वर्तमान 7वा अध्याय. आपल्या मुलाने भाकर 7 मागितली. आपल्या मुलाने भाकर मागितली भाकर मागितली तर तर त्याला धोंडा देईल दोंडा देईल. आणि मासा मागितला मासा मागितला तर तर त्याला साप देईल. कोणचा बाप आहे का असा? तुमच्यात असा कोण तुम्ही माणूस मासा आहे? मागितला तर तुम्ही नाही. मासा मागितला तर तो तुमचा बाप तुम्हाला काय साप देणार आहे का? नाही देणार. हा? तुमच्या बापासारखं कुणीच नाही. कुणीच नाही. म्हणा माझ्या बापासारखं कुणीच नाही. माझ्या बापासारखं कुणीच नाहीये. शेजारचं पण नाहीये, त्यासारखा पण नाहीये. बाजारचं पण नाहीये, बाजारचा पण नाहीये. गावातला कुणीच नाही, गावातला पण कोणी मामा नाही. नाहीये, मामा नाहीये. काका नाहीये, काका नाहीये. आणि काकी पण काकी नाहीये, पण नाहीये. कुणीच नाहीये. कोणीच नाहीये. तुम बाप तो बाप आहे. बाप तो बाप आहे. हालेलुया. बाप म्हणा बाप तो बाप आहे. बाप बाप तो तो बाप बाप आहे. आहे. पण बापाला काय करायचंय? सन्मान करा. वळखायचंय. Yes. म्हणा वळखायचंय. वळखायचंय. आज गुलाबाचं फुल द्या बापाला जाऊन. Yes. Yes. काय म्हणा पप्पा माझ्याकडून चुकलंय मला माफ करा. हालेलुया. नाही तर खावा लागतील डुकराच्या शाखा. हम्म. काय खावा लागतील? डुकराच्या शेंगा. बापाला किंमत नाही ना तर मग डुकराकडे जा. मग डुक्कर तुम्हाला त्याच्या शांगा खायला मिळेल. दुसरा बाप तुम्हाला काय देईल? मामा काकाला आपण ज्यादा डिमांड देतो, दुसऱ्यांना डिमांड देतो, तर तुम्हाला काय खायला देईल? म्हणा डुकराच्या शेंगा. लक्ष द्या. शेंगा खायला देईल. हा काढा मग ते कृषी वर्तमान, कृषी वर्तमान काढा. त्याचा 15वा अध्याय 11 वचन. बापाला सन्मान देत नसेल, मान देत नसेल, किंमत देत नसेल तर तुम्हाला डुकराच्या शेंगा खावा लागणार आहे. कोणाच्या शेंगा? डुकराच्या शेंगा कशा असतात माहिती आहे का? खाऊन बघा जरा जाऊन. शेळ्या खातात त्या, शेळ्या बकऱ्या खातात. तुम्ही काय शेळ्याचे पिल्ले आहेत का? नाही. नाही. मग कोणाचे पिल्ले आहेत? मेंढरांची पिल्लं. म्हणा माणसाचे. माणसाची. प्रेस लॉर्ड. माणसाचे लेकर आहेत. माणसाची. माणसाचे ना आईचे. माणसाची. हा वाचा चला. 15वा अध्याय आणि 11 ते काही वचन. आणखी तो म्हणाला, आणखी तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, धाकटा बापाला म्हणाला, बाबा मालमत्तेचा बाबा वाटा माझ्या द्या." मालमत्तेचा वाटा द्या. काही काही चिकूर लेकर असेच असतात. बापाला काय म्हणतात? माझं माझं द्या. मला माझं दे. अरे बाबा त्या बापाने तुला जन्म दिलाय, मग जन्म दिल्यानंतर तो वाटा देणार नाही का? द्या ना. देणार. तो वाटा तुझाच आहे. काही काही लोक चर्च मधले असेच आहेत. पास्टर आम्हाला काय सांगत नाही, निघून गेले. अरे बापाचं हे कोणाचं असतं? लेकराचंच असतं.
म्हणा ना, कोणाचं असतं? लेकराचंच असतं. ए ब्रदर, कोणाचं असतं? लेकराचंच असतं. हा, बापाचं कोणाचं असतं? लेकराचंच बाप काय तुम्हाला देणार नाही का? देणार. त्याचं घर काय तुम्हाला नसतं का? असतं. का दुसऱ्यांच्या पोरांना असतं ते? नाही. तुम्ही का सावत्रांचे लेकर आहेत का? नाही. हा, तुम्ही म्हणा मी ओरिजिनल आहे. मी original आहे. या ठिकाणी तुम्ही प्रार्थनेला येतात तर तुम्ही माझे लेकर आहेत. Yes. तुम्ही माझे काय आहात? लेकर आहेत. Yes. तुम्हाला इथं प्रार्थना करण्याचा अधिकार बाप देणार आहे. हालेलुया. तुम्हाला इथं वचन सांगायचा अधिकार कोण देणार आहे? देणार आहे. बाप देणार आहे. तुम्हाला हर एक गोष्टीवर अधिकार कोण देणार आहे? बाप. बाप देणार आहे. हर एक गोष्ट कोण देणार आहे? बाप. बाप देणार आहे. Yes. इथून गेलं तर तुम्हाला दुसरीकडे भेटणार आहे का? नाही. नाही. हा, त्या वचन वाचन याच्यामध्ये 15-11 मध्ये लूक ऋषी होतो. बाबा माझा. हा, आणखी तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. हा. त्यांच्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, धाकट्या बाबाला म्हणाला, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाही, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला. दूरदेशी निघून गेला. धाकट्या मुलाने काय केलं? बापाची संपत्ती घेतली आणि घेऊन कुठं निघून गेलेला आहे? दूरदेशी. काही लोक असंच आहे, मला प्रार्थना करायला येते, मला आराधना करायला येते, मला टाळ्या वाजवल्या येतात, मला माझ्या संगती देव बोलवतो. निघून जातात दुसरीकडे. दूरदेशी. दूरदेशी जातात निघून. आम्ही दुसरीकडे प्रार्थना घेतो. काहीच सेवा चालत नाही तिथं आणि कुठल्याच प्रकारचा आशीर्वाद नाही. तिकडं तकलीफ होते. तिथं त्यामुळे काय चालू होते? तिकडं तकलीफ होती. इथं काय चालू झालं? त्याला त्रास झाला. दूरदेशी निघून गेला. म्हणा दूरदेशी निघून गेला. दूरदेशी निघून गेला. हात वरती करून म्हणा दूरदेशी निघून गेला. दूरदेशी निघून गेला. दूरदेशी निघून गेल्यानंतर काय झालं? मालमत्ता उधळून टाकली. मालमत्ता उधळून टाकली. हा, मला प्रार्थना करायला येते, मला आराधना करायला येते, मला प्रगटीकरण आहे, मला आरोग्याचं दान आहे, मला अमुक आहे, मला धमुक आहे, मला हे आहे आणि मला ते आहे. गेला निघून. काही लोक असेच उदाळे पुत्र आहेत. म्हणा आपल्या इथलचे काही उदाळे पुत्र आपल्या इथलचे काय उधळे पुत्र होते. गेलेत निघून, उदाळलेत तिकडे. उधळले तिकडे. कुठं उदाळल्यात काय माहिती. काय त्याला माहिती. असं वाटतं तो बापलाही चांगला आहे, ते पास्टरलाही चांगले आहे, तिकडची बिर्याणीलाही चांगली आहे, तिकडचं खाऊलाही चांगला आहे. पण जेव्हा तो खाऊ कडूचा जेर होईल सांगता येत नाही. नाही. हालेलुया. मालमत्ता घेऊन कुठे गेला हा लेकरू? बोला ना. दूरदेशी निघून गेला. दूरदेशी निघून गेला. म्हणा दूरदेशी निघून गेला. निघून गेला. कोणाची मालमत्ता घेऊन गेलेला आहे? बापाची मालमत्ता. तुम्हाला प्रार्थना नाराज यायला लागलं म्हणजे कोणाची मालमत्ता आहे? बापाची मालमत्ता. बापाची मालमत्ता आहे. ज्यावेळेस तुम्ही बापाला धरून तुम्ही बापाची मालमत्ता उडवत आहे तो त्यावेळेस काय होत नाही, तो तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. Praise the Lord. Hallelujah. मालमत्ता कुठं राहून उडवायची? बापाच्या सोबत राहून बापाच्या उडवायची. सोबती राहून बापाची मालमत्ता गाडी घेऊन येता. Yes. वापरा. हालेलुया. हा, आराधना करा, हालेलुया करा. कसं राहून करा? आधीच राहून, बापाच्या लेवलला राहून काय करा? बापाला विचारून करा. काही लोक काय करतात? बापाला विचारून काय करत नाहीये म्हणून काय नाहीये, Success सक्सेस नाही, नाहीये. आशीर्वादित नाही. हालेलुया. या उदाळा पुत्र बापाला विचारून काय करत नाही? काहीच नाही करत. मनाने करतोय. म्हणा असं करा. मनाने केलं. उभं राहू, उभं राहू, उभं राहू. आई तू बस खाली. मनाने केलं. मनाने केलं. मनाने चालणारे लय शहाणे. शहाणे. मनाने चालणारे लय शहाणे. मनाने चालणारे लय शहाणे. मग खावा लागत आहे डुकराच्या शेंगा. का डुकराच्या शेंगा? शेंगाचं टर्फ. माझं काय जाणार आहे? माझं काही जाणार आहे का? इथं तर खायला भेटते डुकराच्या शेंगा. नरकाला मध्ये जाऊन तिथं अजून कोणत्या शेंगा असतील काय माहिती. तिथं जाळाच्या शेंगा असतील. खा तिथं कुडून नाही खात असलं तरी तोंडात कोंबतील. कुठं आधीन राहायचंय? पृथ्वीवरच आधीन राहायचंय. पृथ्वीवर कोणाच्या आधीन राहायचंय? बापाच्या आधीन. म्हणा देवाचे सेवक. देवाचे सेवक. हे आपला बाप आहे. हे आपला बाप आहे. त्यांच्या आधीन राहायचं. त्यांच्या आधीन राहायचंय. आधीन राहिलं तर तुम्हाला कडू शेंगा खायला भेटणार नाही. नाही. बापाला विचारा प्रत्येक गोष्ट. किती लोक आपल्या बापाला विचारतात घरी? हालेलुया. हा? या मुलाने जर बापाला विचारून गेला असता तर याला डुकराच्या शेंगा खायला भेटल्या असत्या का? नसते भेटलं. सांगा ना. तुम्ही तुमच्या पास्टरांना विचारा, हो तुम्हाला काय करायचं? तुम्ही प्रार्थनेला जरी जात असले प्रत्येक गोष्ट त्यांची ऐका. तुम्ही काय ऐकायचे? तुम्हाला भाकरच मिळाली पाहिजे. आमेन. हालेलुया. तुम्हाला मासाच मिळाला पाहिजे. Praise the Lord. तुम्ही जर विचारत नसेल तर माशाऐवजी तुम्हाला साप भेटल.
भाकर ऐवजी काय भेटणार धोंडा आहे? भेटणार. दगड धोंडा भेटणार आहे. हालेलुया. दोंडा भेटू नये म्हणून आपले आत्मिक पिता, आपले आत्मिक पास्टर असतात जे तुम्हाला देवाचं ज्ञान शिकवतात, त्यांचं तुम्ही काय करा? आदर करा, सन्मान म्हणा, करा, अधीन राहा. आधीन राहा. तुम्ही कुठे जात जरी असलं तरी विचारा त्यांना. तुमच्या माहेरला जरी जात असले, तुम्ही सासूरवाडीला जरी जात असले, बायकोला आणायला जरी जात असले, कुठं जरी जात असले, तर तुमच्या पास्टरांना तुम्ही काय करा? सांगून द्या. विचारा. हालेलुया. मला काही काही लोक विचारतात, पास्टर आम्हाला इकडं जायचंय, आम्ही जाऊ का? काही लोक विचारतच नाहीत, पडते तोंडावर. मग अरे बापाला माहिती आहे ना कुठलं रस्ता कसा आहे, काय आहे. काही काही लोक बापाला विचारत नाही म्हणून तोंडावर पाडतात. डायरेक्ट जातो. या उधाळ्या पुत्राने म्हणा, उधाळ्या पुत्राने उधळ्या पुत्राने बापाला विचारलं नाही. बापाला विचारलं. असा हात करा, बापाला विचारलं नाही. बापाला विचारलं नाही. त्या बापाचं काही नुकसान झालं का? काही नाही. त्याला कोणाकडे यावं लागलं? रिटर्न. बापाकडं कसं यावं लागलं? म्हणा, पश्चाताप करून यावं पश्चाताप करून लागलं. यावं लागलं. जर त्याने पश्चाताप केला नसता तर त्याला ड्रेस भेटला नसता, त्याला अंगठी भेटली नसते. आजच पश्चाताप करा, आजच देवाला माफी मागा. यस, आमेन, हालेलुया. बसा खाली. जर आज तुम्ही देवाला माफी मागत असेल, तुम्ही पश्चाताप करत असेल, तर तुम्हाला सगळं बापाचं वैभव भेटणार आहे. यस, आमेन, हालेलुया. कोणच्या बापाचं भेटणार आहे? स्वतःच्या बापाचं. म्हणून माझा बाप देणार आहे. माझा बाप देणार आहे. अरे बोला ना. माझा बाप देणार आहे. नाही बाप नाही. काय काहीच भेटणार नाही. मग माझा बाप देणार. म्हणा, माझा बाप देणार आहे. माझा बाप देणार आहे. माझा बाप देणार आहे. माझा बाप देणार आहे. तो सगळं काही देणार आहे. सगळं काही देणार आहे. म्हणा, माफी देणार आहे, माफी देणार आहे. क्षमा देणार आहे, कोकरू देणार आहे, अंगठी देणार. हात दाखवा, अंगठी देणार आहे. अरे बोला ना, अंगठी देणार आहे, कपडे देणार आहे. हा, कपडे देणार आहे. अंगठीच नाही भेटणार तुम्हाला. जा भेटणार. म्हणा, मास्टर असं नाही म्हणा. भेटणार. भेटणार. हातात उचला ना तुमचं. काय करा? ते भेटणार आहे. अंगठी भेटणार आहे. अगदी भेटणार आहे. तिथं काय काय लिहिलं? काय वाचा वाचा तिथं काय काय दिलंय त्याला. ड्रेस भेटला. 22 अंगठी वचनामध्ये. भेटली. पायात जोडा भेटला. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, तो लवकर 15 किती? 22. 17 वाचा. 15-17. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकीने मरतो आहे. हा. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या मी विरुद्ध स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध काय केलेलं आहे? पाप केलेला आहे. जर तुमच्याकडून माझ्याकडून पाप झाला असेल, देवाला माफी मागा. हालेलुया. आणि आपल्या घरातल्या बापाला माफी मागा. आपल्या जे सेवक आहेत त्यांना देखील माफी मागा. कशासाठी? स्वर्ग तुमच्यासाठी उघडणार आहे. आमेन, हालेलुया. किती लोक आमेन बोलणार Praise the आहे? Lord, हालेलुया. नुसता खांदा उडीत पिक्चरच्या गाण्यावर. इथं काही टाळ्या शिट्ट्या बिट्ट्या काय आहे का नाही? आमेन, हा? हालेलुया. काय उघडणार आहे? स्वर्ग उघडला जाणार. म्हणा, माझ्यासाठी स्वर्ग उघडला माझ्यासाठी आहे. स्वर्ग उघडला जाणार. माझ्यासाठी स्वर्ग उघडला. तुमचा आवाजच आहे ना. मला असं वाटतं तुम्हाला काही गरज नाही. आहे. आहे. त्या पॅरालेस माणसासारखं वागणं आहे तुमचं. पॅरालेसचे लोक कसे असतात? ते काहीच बोलतात नाही. तुम्ही पॅरालिसिस झालेले आहे का? नाहीये. हा, आत्मिक पॅरालिसिस आहे का? नाही. मग झाले असेल तर आवाज येणार. येणार नाही, आणि नसल तर येणार. 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 कोणते आशीर्वाद भेटले? स्वर्गातले. स्वर्गातले आशीर्वाद भेटलेले. मला तर भेटलेले आहे. लाखो खरडोचे काय भेटलेलं आहे? आशीर्वाद भेटलेला आहे. उदळा पुत्राला काय झालं? तो कशावर आलेला आहे? भानावर आलेला आहे. तुम्हाला मला काय करायचं आहे? भानावर यायचं आहे. त्या दिवशी तुम्ही भानावर येणार आहे. त्या दिवशी तुमच्यासाठी हर एक प्रकारचे दरवाजे उघडणार आहे. हालेलुया. सगळ्या प्रकारचे त्याच्यासाठी काय उघडलेलं आहे? दरवाजे उघडलेले Praise the Lord, आहेत. आमेन, हालेलुया. हा, वाचा त्याच्यामध्ये. पण आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. हा, मुलगा घेऊन घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मुलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे. तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले. बापाने दूर असतानाच पाहिलं, माझा मुलगा माझ्याकडे आलेला आहे. हालेलुया. बापाकडे आले तरच तुम्हाला आशीर्वाद आहे. त्याला त्याचा कारभार आला. हालेलुया. कोणाकडे आलं पाहिजे? बापाकडे. बोला ना, कोणाकडे आलं पाहिजे? बापाकडे आलं पाहिजे. म्हणा, बापाकडे आलं पाहिजे. बापाकडे आलं पाहिजे. इथून गेलेले लोक ज्या वेळेस इथे येणार आहे, देवाचा
त्यावेळेसच त्यांना आशीर्वाद आहे. हालेलुया. पुढे हिंडून हिंडपिरा त्या याच्या जनावरासारखंच होणार आहे ती. हालेलुया. हिंडपिरा जनावर बघितलं, किती लोकांनी बघितलं? मोकाट हा, झालं. नुसतं हिंडत राहतं ते. मालक त्याला मालकच नाहीये, त्याला ठाणच नाहीये, त्याला ठिकाणच नाहीये. हिंडत बसत ते. जंगलातले जनावर बघा, हा, त्यांना कुणी बाप नाही, धनी नाही. त्याला दरी नाही, चुलता नाही, मावशी नाही, काकू नाही, कुणीच नाही. वनावाना हिंडतात ते. त्यांचं जीवन त्यांना वळण नसतं, त्यांना शिस्त नाही, काय नाही. काही लोक ज्यावेळेस बापाचं घर सोडतात ना, त्यांच्यामध्ये वळण नसतं, त्यांच्यामध्ये काय येत नाहीये, शिस्त येत नाहीये, ते आधीन राहत नाहीये. ते नुसते वनावना काय करतात, जंगलातल्या राहण्यासारखे हिंडत राहतात. प्रेज द लॉर्ड. या उदळा पुत्राला काय झाला, तो जाणीव झाली. पानावर आला नाही. इथं राहून मी काय उपयोग नाही, बापा कारण की इथं राहिलं तर हा माणूस मला त्यांनी काय ठेवलं, त्या माणसाने कुठं ठेवलं, डुकरं वाळायला. डुकरं वाळायला ठेवलं. आणि डुकरं जिथं राहतात तिथं राहायला त्याला जागा मिळालेली आहे. हालेलुया. जर तुम्ही आणि मी बापाचं ऐकत असेल तर बाप तुम्हाला महालात ठेवणारा देव आहे. हालेलुया. देव तुम्हाला कुठं ठेवणारा, देवाचं ऐकत असेल तर महालात. महालात ठेवणार आहे. किती लोकांना महाल पाहिजे? आमेन. हालेलुया. मी महालात राहणारा व्यक्ती आहे. Yes. तुम्हाला आशीर्वादाची काय असणार आहे, तुमच्याकडं रेलचल असणार आहे. पण बापाचं घर सोडू नका. बापाचं घर तुम्ही सोडलं तर तुमच्या जीवनामध्ये कडकी येणार आहे. बापाचं घर तुम्ही सोडलं तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला कुठल्याही चांगल्या प्रकारचं तुम्हाला जेवण मिळणार नाहीये. आमेन. म्हणून आज आपल्या बापाची किंमत तुम्हाला मला काय करायची आहे, ओळखायची, किंमत ठेवायची आपल्या बापाची. हालेलुया. कुणी कोणाला देत नाहीये, आपला बापच आपल्याला देणार आहे. आमेन. यांनी काय केलं, त्यांनी बघा ना तिथं, वाचा ना. तो उठून आपल्या बापाकडे गेला. हा, तो उठून काय, बापाकडे गेला. मी उठून 18 मी वचनामध्ये उठून वाचा. आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, मी उठून आपल्या बापाकडे जाईन. गेला. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. आणि तो दूर आहे, तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले. हा, त्याच्या बापाने दूर असताना त्याला पाहिलं. त्याला त्याचा कळवळा आला. त्याला त्याचा कळवळा आला. बापाशिवाय तुमचा आणि माझा कळवळा कोणाला येणार नाही. बापच तो काय करणार आहे, कळवळा कळवळा येऊ देणार आहे. दुसरा कोणी नाही. हालेलुया. दुसऱ्याला तुमचा आणि माझा कळवळा येणार नाहीये, बापालाच कळवळा येणार आहे. हालेलुया. म्हणून बापाकडे काय करायचंय, रिटर्न यायचं. इथे. आमेन. वधस्तंभावर येशू असताना काय म्हणतोय, हे पित्या यांना काय कर, क्षमा कर. हे काय करतात यांचं यांना कळत नाही. समजत नाहीये. Yes. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला तुमचा आणि माझा कळवळा येणारा फक्त हा आत्मिक पिता आणि एक कोणचा पिता, शारीरिक. शारीरिक पिता आहे. म्हणा शारीरिक पिता. शारीरिक पिता. आणि दुसरी गोष्ट आत्मिक पिता. दुसरा आत्मिक पिता. एवढ्या, आणि जो सगळ्यांचा पिता आहे सर्व. त्यांनाच काय येणार आहे, कळवळा येणार. कळवळा कोणाला नाही येणार, तुमचा आणि माझा कळवळा कोणाला येणार नाही, शेजारच्याला येणार नाही कळवळा. तुम्हाला माहिती आहे का, येशूने एक ठिकाणी किती लोकांना जीव घातलं, 5,000 म्हणा 5,000 लोकांना. 5,000 लोक. अशा हात दाखवा, म्हणा 5,000 लोक. 5,000 लोक. शेजारच्याला म्हणा 5,000 लोक. 5,000. किती मासे होते, दोन भाऊ. 2 मासे. आणि 5 2 मासे आणि 5 भाकरी होत्या. येशूला त्या लोकांचा काय आला, कळवळा. कळवळा आला. येशू एक आपला कोण आहे, बाप आहे. बाप आहे. आहे. आणि या बापाला तुमचा आणि माझा काय येत असतो, कळवळा. कळवळा येतो. दुसरं कोणाला कळवळा येणार नाहीये. जगामध्ये तुमचा आणि माझा कळवळा कोणाला येणार नाहीये, शेजारच्याला येणार नाही, कोणाला येणार नाही. ज्या हृदयामध्ये येशू राहत आहे, ज्या घरामध्ये देव राहत आहे, त्या व्यक्तीला तुमचा आणि माझा कळवळा येणार आहे. Praise the Lord. हालेलुया. म्हणा प्रार्थना करणाऱ्या प्रार्थना लोकांना करणाऱ्या लोकांना देवाचा आत्मा राहतो, देवाचा आत्मा राहतोय. देव राहतो. देव राहतो. आणि त्या लोकांनाच कळवळ्याचा त्या अंतःकरण लोकांनाच आहे. कळवळ्याचा अंतःकरण त्या लोकांना कोणाचा अंतःकरण आहे, देवाचं. देवाचं. कळवळ्याचा अंतःकरण. म्हणा कळवळ्याचा अंतःकरण. कळवळ्याचं अंतःकरण. कारण की तो कळवळा घेणारा कोणामध्ये राहतोय, आपल्यामध्ये. आपल्यामध्ये राहतोय. म्हणून आपल्याला लोकांचा काय येतो, कळवळा येतो. लोकांची किंमत कळते आपल्याला, लोकांचं वाईट वाटतं, लोकांचं महत्व आपल्याला कळतं आपल्याला. हालेलुया. Yes. आणि त्या बापाला त्याचा काय आला, कळवळा आला. आणि कळवळा आल्यानंतर त्याने काय केलं, आला आणि त्याने गावात. धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याचे मुके त्याने घेतले. त्याचे मुके घेतले. बापाला तुमचा कळवळा येईल. Yes. आणि तो बाप तुमचे काय करणार आहे, जवळ घेऊन. गळ्यात गळा घालून तो जवळ घेईल असा. आमेन.
जर तुमचं चुकत असेल, तुम्ही आणि मी पाप केलं असेल, तर देवाला काय येणार आहे? कळवळा येईल. त्या येशूला काय येईल? कळवळा येईल. तो येशू तुम्हाला जवळ घेईल यस आणि गळ्यात गळा घालून तो तुमचे काय घेणार आहे? मुके घेणार. मुके घेणार आहे, तुम्हाला माफ करणार आहे. Yes. तुम्ही लक्षावधी पाप केले तरी तर पापाची तो काय करेल? क्षमा करेल. हालेलुया. आणि येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी बदस्ता मरण पावलेला आहे. त्याने तुमचे आणि माझे भरपूर पाप त्याने काय केले? स्वतःवर घेतले आणि तुम्हाला आणि मला काय दिलेले आहे? माफी दे. माफी दिलेली आहे. आणि गळ्यात गळे घालून काय म्हटलं? मुके घेतले. गळ्यात गळा घालून त्याने मुके घेतले. आणि 21 वचनामध्ये मुलगा सांगितलं, त्याला म्हणाला, बाबा मुलगा त्याला म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या मी विरुद्ध पाप स्वर्गाविरुद्ध केले आहे. आणि तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. जर ज्या वेळेस तुम्ही म्हणणार आहे, बाबा मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केलेला आहे, त्यावेळेस बापाला कळवळा तो येईल. बाप तुम्हाला काय करणार आहे? जवळ घेणार. जवळ घेणार आणि माफ करणार आहे. हालेलुया. किती लोकांना माफीची गरज आहे? आमेन. हालेलुया. आपल्या सगळ्यांना येशू Yes. माफीची गरज आहे. Praise the Lord. क्षमेची गरज आहे. Yes. तो तुम्हाला आणि मला काय करणार आहे? क्षमा करेल. क्षमा करणार आहे. तिथं सांगितलं ना. कोण देणे? 21 मध्ये वाच. मुलगा त्याला म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. हा. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. हा. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम जगा आणून उत्तम घ्या जागा मला. आणा. तुमच्यासाठी काय आणेल तो? उत्तम जगा. जगा. उत्तम जागा. याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला. अंगठी आणि पायात काय घालील तो? जोडा घाला. जोडा घाला. जोडा काय? जोडा जोडा घाला. पुढं आणि पुष्ट वासरू आणून कापा. हा, तुमच्या अशा प्रकारचे ब्लेसिंग तुम्हाला Yes. मिळणार आहे. पुष्ट त्यांनी काय कापलेलं आहे? पुष्ट वासरू कापलेला आहे. जोडा घातलेला आहे. अंगठी घातलेला आहे. त्याला कपडे घातलेले आहे. त्याला काय मिळालेले आहे? माफी मिळालेली आहे. Praise the Lord. त्याचा काय आलेला आहे? कळवाळा आलेला आहे. या प्रकारे बाप तुम्हाला जीव लावणार आहे. Yes, amen. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. बापाकडेच तुम्हाला काय आहे? आशीर्वाद आहे. म्हणून आज आपल्याला बापाला काय झालं पाहिजे? ओळखलं पाहिजे आणि बापाचं महत्व आपल्याला कळालं पाहिजे. कळालं पाहिजे. ठीक आहे, वाचनाद्वारे देव तुम्हाला